आपल्या सर्वांचे स्वागत आहे रिपेअर माय मोबाईलचे आजचे मराठी क्लासवर. मराठी क्लासचे डेमो क्लास मधला आजचे तिसरा दिवस, लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर कोणाला क्लास फुल क्लास करायचे असेल तर आपला नंबर द्यावे चॅटमध्ये. मॅडम आहे आणि तुम्हाला काय शंका असतील चॅटमध्ये टाकावे, जे कुठला फॉल्ट आहे या समजलं नाही काय असेल तर तिथे बटन आज आपण शिकणार आहे मोबाईल मधला कुठला कुठला पार्ट्स आपल्याला आहे, या टूल्स काय काय आपण वापरतो. बऱ्याचदा स्टुडंटला सांगितलंय की सर आम्हाला टूल्सची पण माहिती द्या. टूल्स पण आपल्याला सांगूया काय काय टूल्स आपण यूज करतो. आणि डेडवर जास्त जास्त फोकस आहे. स्टुडंट काय म्हणते जास्त आहे, डेड हँडसेट आलेला आहे, काय करूया. आता डेड हँडसेट एक दोन पीस आहे माझ्याकडे. आता आज ग्राफिक्सचं पण थोडासा घेतो. आज एक स्टुडंटचे ग्राफिक्सचे पण प्रॉब्लेम आलेला आहे. लाईट ग्राफिक्स आणि लाईट हा दोन वेगळ्या वेगळ्या प्रोसेस आहे. काल आपण शिकलो थोडासा लाईट शिकलो आहे. तरी पण एका कस्टमरला आता स्टुडंटला पण समजलं नाही बरोबर. मी रिपीट आणि सांगतो जे काय काय आपण चेक करावं लागतात ते. आणि सपोर्ट क्लासमध्ये पण आज दोन लाईटचे साठी आलेला कस्टमरचे फोन. मग लाईटचे थोडासा काय काय करायला पाहिजे अनेकदा बघून घ्या तुम्ही. जे आपल्याला चार लाईन फक्त बघायचे आपण. पी एच लाईन, एलईडी ए लाईन आणि एलईडी के आणि सी ए बी सी. हा लाईट साठी आहे. ग्राफिक्स साठी आहे एम आय पी आय मिपी लाईन, मोबाईल इंडस्ट्रीज प्रोसेसर इंटरफेस. यानंतर तुम्हाला व्ही एस एन, व्ही एस पी आणि एल सी डी आणि असतं तुम्हाला रिसेट पण असतात फॉर्मॅटला. रिसेट लाईन हा ग्राफिक्स साठी हा गरज पडते. ह्याला -5 आणि ह्याला +5 व्होल्टेज यायला पाहिजे. आणि ह्याला जी आर येणार आणि ह्याला पण जी आर 200 से 500 पर्यंत जी आर येणार आहे. 600 पर्यंत जी आर येतात. आपण थोडा मॉडेल दाखवणार तुम्हाला आता. हे समजलं सगळ्याला, येस नो? होय या नाही? VSN VSP याला AVDD म्हणतात. AVE आणि AVDD हा सॅमसंगला म्हणतात. ते मी 2-3 मॉडेल आता दाखवणार. मिस्टर नितीन, गणेश खेत्रे, सुनील, अयन मुजावर, हा तुम्हाला जे मी लिहून दाखवले ह्यातने काय शंका आहे तुम्हाला, कुणाचे काय फॉल्ट आहे या समजले नाही, आता मी मदरबोर्डला घेऊन जाणार आणि दाखवणार तुम्हाला म्हणजे काय काय असतात ऍक्च्युअली. सगळे अनम्यूट होऊ शकतात. या रेज हँड करून काहीतरी आपला प्रॉब्लेम असेल तर सांगू शकते. आता जे गरम होते एलईडी ला जे कॉईल आहे, बूस्ट कॉईल, ते पहिले एकदा चेक करून बघायला. या CABC कंटेंट ॲडॅप्टिव्ह बॅकलाइट कंट्रोलर कारण आपण लिहून दिलेले आहे. या मेपी मधला मोबाईल इंडस्ट्रीज प्रोसेसर इंटरफेस, VSL म्हणजे -5 +5. हा नसेल तर आपला ग्राफिक्स लाईट येणार नाही. त्यामुळे फक्त लाईटचे आणि ग्राफिक्सचे वेगळं आहे. आता माझ्याकडे जो फोन आहे
याला ग्राफिक्स येते, लाईट येत नाही. त्याचेच काम सुरू आहे. त्याचे ज्या CABCचे GR बरोबर येत नाही. ऑनली 22 GR येतात तिला. 22 GR. आपला GR किती यायला पाहिजे? गणेश खटरे, मिस्टर नितीन, सुनील, आयन मुजावर, माझा आवाज पोचतो व्यवस्थित तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना? काय हो सर, हो. बिलकुल. आहे ना? मग काय इश्यू आहे, फॉल्ट आहे काय? मी जे आता दाखवले तुम्हाला, हा लाईन हे तुम्हाला माहित आहे? याच्या अगोदर कधी काम केले काय काय माहित नाही? लाईट सेक्शनचे जे फॉल्ट आहे, कधी तुम्ही सॉल्व्ह केले का ह्याच्या अगोदर? कोणी केलंय? ते जे स्टुडंट आता आहे, तसा तुम्ही हो या नाही म्हणले तर मला पुढे क्लास घेता येते, नाही तर मी काय करणार, सांगत बसणार. हा तुम्ही शेवट सांगणार सर मला काय समजलंच नाही, तुम्ही कुठला कुठला सांगितलंय. जे काम करत त्याला माहित आहे. हे बघा आता मागाशी सपोर्ट क्लास आमचे असतात, 12 ते 3 पर्यंत असतात. तिथे सुद्धा तुम्हाला पूर्ण क्लिअरिटी मिळतात की कुठल्या पॉईंटला काय असतात काय नाही. हा रेडमी 9 आहे, LCD लाईट. रेडमी 9 आहे, लाईट येत नसेल तर आपण काय करणार, आज लाईटचे सेक्शन आपण पूर्ण कंप्लीट करायचे आणि ग्राफिक्सचे पण करणार. हे बघा, हा लाईटचे बघितलं तुम्हाला, CABC इथे GR किती येणार? 265. हा GR बघून घ्या, ज्यांचे प्रॉब्लेम होते आज ह्या क्लासमध्येच तुमचे आपण क्लिअर करून टाकला. कोणाची काय शंका आहे? आता मदरबोर्डला घेऊन जाणार मी, आता मदरबोर्डला दाखवणार तुम्हाला. ग्राफिक्स सेक्शन आहे. आता थोडासा डेट, मोबाईल कोण कोण सांगत होते डेटचे, जर सर जरा असा प्रॉब्लेम वाटते डेटचे पण सांगा. लाईटचे समजलं का सगळी, काय प्रॉब्लेम आहे कोणाला नाही? हा बघा, हा ग्राफिक्सचे कुठलाही मॉडेल आपल्याला मोबाईल आले तर पहिल्यांदा काय करायचं आपण, पहिल्यांदा आपला मोबाईलला काय फॉल्ट आहे ते बघायचं आणि GR चेक करायचं. GR म्हणजे फुल टेस्टिंग, समजलं ना? GR चेक, फुल टेस्टिंग. फुल टेस्टिंग म्हणजे आपला बॅटरी आणि चार्जर काढून ठेवायचे, फक्त डायोडा मोड मध्ये ठेवणे आपण मल्टीमीटर, आणि त्याचा GR व्हॅल्यू येतात, ते GR व्हॅल्यू चेक करणं पाहिजे. नंतर आपण व्होल्टेज बघा, त्यात AVE लिहिले आणि AVDD लिहिले. हा सुद्धा -5 +5 हा व्होल्टेज आपण, जिनचे ग्राफिक्स येत नाही मोबाईलला, हा जो छोटेसे IC आहे, या IC मध्ये आपण काम करून बघायला पाहिजे. या IC ला आपला ह्या व्होल्टेज जो कॅपॅसिटर आहे, 2 कॅपॅसिटर आहे, इथे -5 आणि +5 व्होल्ट बघणार आहे. लिहून घ्या, -5 आणि +5. डिस्प्ले येत नसेल, -5 +5 हा 2 कॅपॅसिटर व्होल्टेज यायला पाहिजे. हा व्होल्टेज आले नाही आले, मग हे IC काढून आपण चेक करायला पाहिजे इथे GR किती येते. हा बेसिक प्रोसेस एकदम आहे. आता समजा आपला फक्त व्हायब्रेट होता, आता मोबाईल माझ्याकडे एक आलेला आहे, फक्त व्हायब्रेट होते, फोन ऑन होत नाही. मग त्याचे काय करायला पाहिजे, त्या मोबाईलला आपण पहिल्यांदा तिथे बॅटरी कनेक्टर जे आहे तिथे GR व्हॅल्यू आपण चेक करणार. GR व्हॅल्यू किती येते? आपला डेड हँडसेट कुठला आहे आपल्याला आता? डेड हँडसेट
ह्याचे द्या इथे एम आयचे आहे लेनोवोच आहे लेनोवो ब्लॅक कलरचे. आज एक डेड हँडसेट पण तुम्हाला थोडासा माहिती येतो. लेनोवो हँडसेट आहे डेड हँडसेट. त्याच्या स्टेप बाय स्टेप आपण काम करून दाखवतो. लेनोवो खोललेला आहे बघा हँडसेट. व्यवस्थित बघ चेक करून. ते पण दुसरा एक दाखवतो तुम्हाला. म्हणजे मल्टीमीटर पण तुम्हाला दिसणार. पहिल्यांदा आपण बॅटरीला व्होल्टेज चेक करायचं. बॅटरी किती आहे व्होल्टेज चेक करा. ह्याचे मागचे टोपण कुठे आहे टोपणचे. टोपण बघ. लाईव्ह दाखवतो तुम्हाला एक डेटचे पण माहिती देतो. ते काय काय चेक करायला पाहिजे. लेनोवो सिक्स कुठला आहे 6000 का 7 आहे. लेनोवो आपल्याकडे आता आहे. ते बरोबर गोला टाका. फोटो वर. पहिल्यांदा आपण मॉडेल बघून घ्या काय कुठला मॉडेल आहे. आणि त्याचे त्याची आयसी कुठला लावलेला आहे ते बघूया. 0.1 बॅटरी पण डाऊन आहे. तर थोडा पाहिजे. ते बघा. आता खोलले मॉडेल. हा बघ. हा एक मॉडेल आलं माझ्याकडे आता. त्याचे डेटचे आपण काय करणार आता सुरुवात तरी. बेसिक बॅटरी चेक केली बॅटरी पण डाऊन. ठीक आहे. आता दुसरा चेक करणार आपण. जी आर व्हॅल्यू चेक करणार. म्हणजे जी आर किती येते व्होल्ट. आपला बॅटरी कनेक्टरला शॉर्ट आहे का नाही. सुरुवात. कनेक्शन. कॅमेरा. मदरबोर्ड दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित. गणेश खत्रे. नितीन. आणि मल्टीमीटर शो दिसते का. हा बघा प्लस मायनस. ग्राउंडला रेड प्रोब. जिथे बजर बाजूला ते हा मायनसची लाईन आहे समजलं. हा लाईन मायनस. हा मध्ये कसा आहे बीएसआय. 14 से 15 से येतो ओके. आणि हा प्लसला 260. म्हणजे हे आपला शॉर्टिंग नाही आहे. दोन्ही बाजूला असं जी आर आले. बजर वाजले. मग आपला फुल शॉट म्हणायचे. आणि एक बाजूला 400 आणि एक बाजूला 0.1 या 1500 वरती म्हणजे ओके असणार. हा रिव्हर्स बायस आहे. आणि हा फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायसला आपला 1000च्या वरती यायला पाहिजे. ठीक आहे. आता 1000च्या वरती आहे आपला. तरी पण जरा शॉर्ट असणार असं वाटतं मला. आता आपण चेक करून बघूया हे. मॉडेल बघितलं कुठलं मॉडेल आहे. टाक गुगलला. K50. Lenovo K50 T3S टाक गुगलला. हा मॉडेल कुठला आहे चार्टमध्ये सांगा बघूया. बाकी स्टुडंट ऍक्टिव्ह होऊन काम शिका. मग काम शिकणार तुम्ही. कुठलाही मोबाईल आले ते मॉडेल नंबर अगोदर बघायचे. त्याची आयसी कुठला लागलेला आहे.
सीपीयू कुठला आहे हे आपण बघायचं, नंतर आपण काम करू शकतो. याचे कॅमेरा काढतो आता सगळे. टचपॅड काढूया, हे तुटून जाईल. जे एक्सटर्नल पार्ट सॉकेट सुद्धा बसलेलं आहे. हा, हा सुद्धा काम भरपूर ठिकाणी केलेलं आहे. K3 Note. दिसतं सगळे बघा, काय काय काम केलं. इथे तोच पण तुटलेला आहे. मीडियाटेक 6357 CRV कुठला आहे? 6357 आहे. 6325. हे आयसीचे बूट सिक्वेन्स पण तुम्हाला फुल क्लास मध्ये आपण सांगणार आहे. सुरुवात आपण चार्जिंग लावणार आता. चार्जिंग लावून तिथे व्होल्टेज चेक करणार. डीसी टू डीसी आयसी कुठला आहे, एकदा बोर्निओ मध्ये चेक करूया आपण. बोर्निओ आपला येस. लिनोव्हा. कुठं लिनोव्हा. लिनोव्हा K3 Note A6. K3. हे मॉडेल आहे का बघा अगोदर. K4 Note आहे. K3 Note. आणि बघितलंस व्यवस्थित चेक करून दाखवा बघा. GSY राहणार बघितलंस. वाच काय काय सगळे. मीडियाटेक सीपीयू आहे. ऑक्टा कोर. काय करायचं वाच करून. आणि काय नाव असणार. K10 Note. असू द्या. आपला विदाउट बोर्निओ पण शिकायचं आहे. बोर्निओ समजा नसेल तरी पण आपण कसं काम करायचं हे सुद्धा आम्ही दाखवतो तुम्हाला. बोर्निओ मध्ये कोणी पण काम करू शकतं. आपला विदाउट बोर्निओ कसा करायचा ते आपण बघूया आता. हा आपला पॉवर आयसी आहे. आपला त्याने लाव 20 व्होल्टेज लावले आता. म्हणजे मल्टीमीडिया दिसतंय सगळ्यांना. एक मिनिट मल्टीमीडियाला पण हे करून टाकतो. लगा उसको चार्जर. अगोदर एकदा कूल टेस्टिंग शिकून घ्या. सगळं माहित आहे. कूल टेस्टिंग माहित आहे. इथं जे जे स्टुडंट आहे रेल में. सुनील जी, कूल टेस्टिंग माहित आहे सगळ्यांना. हा एकदा आपण काय करणार, कॅपॅसिटर वगैरे चेक करणार.
एक साईडला व्हॅल्यू येणार, एक साईडला बजर वाजणार. हा बॉक्स कळला आपला. डेट असते की पहिले चेक करणार. कॉईलला दोन्ही बाजूला जी आर यायला पाहिजे. कोणीतरी काम केलं ह्याला एकदम सगळं. आयसी वरच आहे काय केलं काम. 26 जीआर होते. कोणचं वाटत होतं तुम्ही फोन करणार होता? तसं नाही दुसरा दिवस यायला आज ना. हा. सगळं कूल टेस्टिंग माहिती आहे काय? कूल टेस्टिंग जीआर व्हॅल्यू चेक कसं करायचं आहे एकदा बघून घ्या व्यवस्थित. रेड प्रोबला ग्राउंडला ठेवा आणि ब्लॅक प्रोबला आपण चेक करायचं जीआर. हे नंतर आपण हॉट टेस्टिंग करणार. याला धर जरा दाबून. सॉकेटला पण जरा फॉल्ट आहे. बरं मल्टीमीटरला 20 मध्ये ठेवतो आता. बोला. काय झालं मोबाईलचे? ऍडजस्ट करून घ्या. असं काही विषय नाही तुमच्या इथं. नाही ना, मी तुम्हाला सांगणार नाही हो. तुम्ही आपला कस्टमर नाही ना. हे झालंय म्हणजे नसेल हे पण मला बाहेर नाही करून घ्यायला लागलंय. आयसी माझ्याकडे पण नव्हते त्याचे. आयसी बाहेर मागूनच करून घेतले मी ते. दोन्ही आयसी टाकले म्हणजे होत नाही. आता फोन पळून आहे 4-5. आता क्लास सुरू आहे ऑनलाईन. सुनील शेख अजमत माझ्या क्लिअर दिसतात. सगळे येऊन घेऊन जातो. तू बरं बंद करते जरा. 8ला बंद होणार. पण किती वाजता बंद करतो का? 8:30. 8:30. 8:30 मग मला जरा लवकर येतो. तर क्लासची फी किती आहे? सांगून ठेवा म्हणजे काय काढते पैसे काढते हे झालं नसेल. ते सगळं पूर्ण फॉर्मेट झालं का बाबा? नवीनच टाकलं आयसी. तर क्लास फी किती आहे? हा बोला. क्लास फी आता माझ्या स्क्रीन दिसते तुम्हाला? हा पण क्लास फी किती आहे सर म्हटलं? हा क्लासची फी किती आहे? फी किती आहे मॅडम सांगणार तुम्हाला. होय का? मॅडम किती महिन्याचा कोर्स आहे हा? आता जे जे मी टेस्टिंग दाखवा लागला हे समजतं. ह्याला हॉट टेस्टिंग म्हणते, ह्याला कूल टेस्टिंग म्हणते. हा. काय मोबाईल आले की त्याला आयसी कुठला आता बघितलं नाही कस्टमरचे. याला सीपू वगैरे चेंज केला. सीपू आणि हे दोन्ही चेंज केले बघा. आता हे चालू सर किती महिन्याचा कोर्स आहे? 1-2 मिनिटात आपला क्लास संपेल आता.
हम्म. दाखवून आणि मॅडम सांगतील. हा मॅडम आहे तुम्ही आता? यस यस मैं हूँ. हम्म. अभी क्लास खत्म होने 5 मिनिट खत्म करतो. ह्या मॉडेलला सिपो आणि जो एमएमसी होते हे दोन्ही चेंज करून कस्टमरला देखील बघितलं 3,800 खर्च पास केला आम्ही. तुम्हाला सुद्धा असं काम करून पैसे मिळवायचे असेल तर क्लासमध्ये मेहनत भरपूर करावं लागणार. हा सुद्धा सोपा काम नाही आहे. काम थोडा मेहनत करावं लागणार तुम्हाला. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगायला लागलो त्या पद्धतीने काम करा. आता कूल टेस्टिंग, हॉट टेस्टिंग, GR व्हॅल्यू ह्यातच तुमचे 50% काम होऊन जाईल. ते क्लास स्विच ऑफ करून ठेव. आता हॉट टेस्टिंग करून आपला क्लास संपवत. आता तसा फुल क्लासमध्ये तुम्हाला आणि जास्त माहिती मिळेल. तुमच्याकडे कुठलाही मॉडेल असेल तुम्हाला जमलं नाही ते सुद्धा आम्ही करून तुम्हाला दाखवणार आहे. ते सांगणार आहे कसं कसं करायचं का. बरोबर. 42 हिचे कसं पॉवर एसी फॉल्ट आहे. याला काम केले सगळे. हिचे पहिले काम काय करणार हे ते जो कॅपॅसिटर आहे ना त्या कॅपॅसिटरला आपण व्होल्टेज चेक करायचे. जे आपला VPH होत आहे. VPH माहित आहे सगळं ना. VPH व्होल्टेज काय असतात? VPH व्होल्टेज काय आहे माहित आहे तुम्हाला? हे बघा हे जे 2.8 3 हे फ्रॅक्चर होत. त्याच्यामुळे कसं राहणार हे आपला DC टू DC IC मध्ये फॉल्ट असणार. हे भरपूर ठिकाणी जाऊन आलेलं आहे. इथं 3.7 व्होल्टेज फिक्स असला पाहिजे. VPH किती व्होल्टेज आहे? 3.7. मग हे जे व्होल्टेज किती येते? 3 येते, 2.8 येते, येऊन जातं. मग ह्याच्यावर कसं आहे हे अजून फॉल्ट आहे IC ला. इथं सुद्धा MTK IC आहे. इथे कॉईल आहे. हे आपला सेक्शन वाईज सगळे तुम्हाला शिकवलं जाणार. हे लाईट सेक्शन आहे. लाईट सेक्शन मध्ये कसं असणार? एक IC असणार, एक डायोड असणार, एक कॉईल असणार. जे पॉवर IC आहे पॉवर IC जवळ तुम्हाला एक 4-5 जेव्हा कॉईल असणार तेव्हा कॅपॅसिटर असणार. त्या कॅपॅसिटरला इनपुटचे व्होल्टेज येणार आणि बक कन्व्हर्टर आहे. बक कन्व्हर्टर पॉवर IC मधून व्होल्टेज 0.6 पासून 1.3 या 2.05 जो हाय LDO आहे तयार होतात. हा CPU साठी असतात ते व्होल्टेज सगळे. हाय LDO आपण तयार होऊन परत ह्या IC मध्येच जाणार. तुम्हाला बूट सिक्वेन्स शिकायचा असेल तरी सुद्धा दुसरा क्लास जॉईन करा या दुसरा डेमो करा या क्लास फुल क्लास जॉईन करा तुम्ही. मग तुम्हाला ह्याच्यापेक्षा पूर्ण माहिती मिळेल. हे सगळे कॅपॅसिटर काय करतात, रेजिस्टर काय काम करतात, कुठला काम आहे हे सगळे तुम्हाला माहिती करून देणार आम्ही. एक एक सेक्शनची माहिती देणार. हा नेटवर्कचं सेक्शन आहे. इथे नेटवर्क येत नसेल कुठला IC जबाबदार असतात. त्यात RF असतात, PF असतात, नंतर WTR असतात, SDR आहे, 6177 आहे. या अँटिना वायर मध्ये काय करतात ते काम हे सगळे तुम्हाला एक नंतर एक माहिती देणार. जिसको भी क्लास करनी है ना वो अपना नंबर चैट बॉक्स में शेयर कर दीजिए. आपको सारी डिटेल्स दे दी जाएगी क्लास से रिलेटेड. हे मॉडेल वगैरे सांगितले लिहिलेच काय? तू देखील मॉडेल क्या लिखते हैं? मॉडेल कौन से? आता मोबाईलला आपला काय काय असतात? गुगल मध्ये टाका मी सांगतो मला. दुसरं एक मॉडेल दाखवतो परत. कुठलाही मॉडेल आले तर तुम्हाला ह्या स्टेप बाय स्टेपच जावं लागणार आहे. हा R010 काय काम करते, त्याच्यानंतर डायोड काय काम करतात हे तुम्हाला बोरिंग थ्रू सुद्धा आपण शिकवणार आहे. कुठलाही मॉडेल तुमचा प्रॉब्लेम आले आणि तुम्हाला त्या वेळेस सॉल्व्ह होत नाही मग ते कुठल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे ते सुद्धा दाखवणार. आता बोर्निओ
हा एक नॉर्मल बोर्निओ झालेला आहे. त्याच्यानंतर बोर्निओ मध्ये कसं असते, लेआउट आहे, स्कीमॅटिक आहे, बीट मॅप आहे. तुमचे एक दिवस मी क्लास सुद्धा घेणार आहे, बीट मॅप आणि स्कीमॅटिक आणि डेटा शीट. डेटा शीट म्हणजे काय असतात माहिती आहे कोणाला? डेटा शीट म्हणजे काय असतात? आता जे आयसी आहे आपलं, ते आयसी कसं काम करतात? आता MT6357 58 आहे, 5V आहे, भरपूर आहे. यात कुठला कुठला दिलेला आहे? डाटा शीट 8 दाखवतो. ह्या आयसी कसं काम करतात, कुठला व्होल्टेज कसा सोडतात, पहिले कुठला कुठला व्होल्टेज आहे, नंतर कुठला व्होल्टेज आहे, हे डेटाशीट मध्ये तुम्हाला शिकलं जाणार. फंक्शन डिस्क्रिप्शन, रेफरन्स डिझाईन, फंक्शन ब्लॉक, हा तुम्हाला पॉवर आयसीचा प्लॅन आहे. हे ओव्हीपी आयसी आहे. सुरुवात दाखवते बघा, एसी अडॅप्टर टू यूएसबी व्हीवर्स. हा एसी मधला एसी अडॅप्टर चार्जिंग जो आहे, चार्जिंग मधनं आपला व्हीवर्स यूएसबी होणार. ओव्हीपी आयसी ते बॅकलाईट मध्ये जाणार बघा. ओव्ही प्लस MT6370, हा काय करणार, बॅकलाईट मध्ये लाईट जाणार आहे. फ्री चार्जिंग इंडिकेटर आहे, प्लस करंट ड्रायव्हर आहे, टच टॉर्च करंट मध्ये जाणार आहे, VLDO, व्ही बॅस, बॅटरी फॅट आणि करंट सिम. हे बॅटरी कनेक्टरचे आपला सिम्बॉल असतं, ते इथून जाणार सगळी. हा इथलं सिस्टम आहे. हा VPH लाईन पहिल्यांदा असतात ते. हा VPH म्हणजे सिस्टम व्होल्टेज. मीडियाटेकला सिस्टम म्हणतात आणि कॉलकॉमला आपला VPH म्हणतो आणि सॅमसंगला VWAT म्हणतो. हे व्ही व्ही VSOS सिस्टम आहे. हे बक कन्व्हर्टरला जाणार इथे बघा, व्हीप्रॉक, DLDO, ALDO, हे सगळे तुम्हाला आता लवकर समजणार नाही, थोडासा डीप नॉलेज आहे. हा तुम्हाला बेसिक कोर्स झाल्यानंतर हा तुम्हाला कोर्समध्ये येणार. हा बघा, आउटपुट व्होल्टेज व्ही प्रॉकचे C11 आहे, व्ही प्रॉक 12 आहे, व्ही GPU आहे, व्ही कोर आहे, व्ही मोडेम आहे, व्ही रॅम, S1 S2 आणि VPA. हा पॉवर आयसीचे व्होल्टेजचे सेक्शन आहे, जे आता आपण दाखवले. हे असलं आयसी असलं तर तुम्हाला व्होल्टेज हे असं तयार होणार आहे. किती आउट देणार आहे? 0.8, 0.8, 0.8. आणि व्ही मोडमला 0.7 देणार आणि VPA ला 0.5 आणि तुम्हाला S1 2 पॉईंट देणार व्होल्टेज आणि S2 1.3. हा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला तिथे 9A मध्ये गेले आपण, इन आउट व्होल्टेज आपण चेक करतो. इन आउट, इन आउट चेक ठेवा. व्होल्टेज असतं आपला आयसी कनेक्टर व्होल्टेज, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असतं इन आउट व्होल्टेज. हे बोलण्यामुळे आपलं काम सोपं होते. आणि एकदा बघा, इन आउट व्होल्टेज आपण ज्यावेळी ऑन ऑफ प्रेस करणार, इथे आपला स्विच आता जे दाखवले, हा व्होल्टेज तयार होणार. V100 हे आपला क्रिस्टलचे व्होल्टेज असतात, VA ऑडिओचे असतात. हे 1.8 इथे ऑन ऑफ प्रेस करून हा व्होल्टेज आपला चेक करायचा आहे. ते चेक केलं रे, MT6357CRL हा मॉडेलचे आहे. VSD रॅम सांगितले, तिथे सुद्धा आपला 0.6 व्होल्टेज येणार. हे S1, तिथे व्होल्टेज 2.5 यायला पाहिजे. या पद्धतीने आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार. आणि तुम्हाला काय फॉल्ट असेल, तुला काय समजलं आता मी सांगितले. आजचे क्लास इथे आपण संपवतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. कसा वाटले आजचे क्लास सांगा. याचे काय सवाल आहे कोणाचे काय? सुनील, शेख आजमत, नंबर चॅट मध्ये टाकले मॅडम जी. यस यस, देखा मैंने सर, क्लास हाँ के बाद मैं बात कर लेती हूँ. ठीक है, भरपूर मैंने उसको स्टेप बाय स्टेप हर तरह से हमने समझाने की कोशिश किया. हम्म. समझाया, बोर्ड में समझाया, डाटा शीट से भी कुछ बताया हमने, और बाकी का भी वोल्टेज भी चेक करना दिखाया, फुल टेस्टिंग में बताया. जितना हो सके हमने कवर करने की कोशिश किया. और चाहिए फिर भी और कोई दिक्कत रहेगा किसी का, कोई और क्लास, तो भी और एक एक्स्ट्रा क्लास हम ले लेंगे. कोई डाउट्स क्लास रहेंगे तो भी हम ले लेंगे. ठीक है, ओके. क्लास क्लोज करते हैं फिर आज. जी जी, यस. थैंक यू.